नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच MS TV चॅनलवरती सहर्ष स्वागत। मित्रांनो, नीट पेपर फुटी प्रकरणावर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे। नेमकी काय निर्णय त्यांनी घेतलाय जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यात दिल्लीत मोठे आंदोलन जंतर मंतर सुरू आहे। संसदेवर मोठा मोर्चा काढण्यात आलाय, ज्यामुळे हे आंदोलन अधिक चिघळले। पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, पोलिसांवरही हल्ले करण्यात आले। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम आहेत। देशभरातून विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले। संसद परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। हेच नाही तर विरोधकांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचीही राजीनाम्याची मागणी केली आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असतानाच आता सरकारकडून याबाबत काही ठोस कारवाई केली जात नसल्याचा आरोप केलाय। या दरम्यानच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नीट पेपर फुटी प्रकरणी दोषींना लवकरात लवकर शिक्षा होईल, फास्ट ट्रॅक न्यायालय स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे। नरेंद्र मोदी यांनी CJP बाबत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घोषणा केली आहे। त्यांनी सांगितले की देशातील तरुणांचे हित आणि त्यांचे भविष्य हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे। आपल्या तरुणांचे कल्याण आणि त्यांचे भवितव्य यापेक्षा अधिक महत्त्वाचं काही नाही। प्रश्नपत्रिका फुटण्याच्या सर्व प्रकरणांमध्ये कठोर शिक्षा केली जाईल। खटल्याचा जलद निकालासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयाची तरतूद केली जाईल। संबंधित विभागाने आवश्यक ती कारवाई करावी, असे सूचना त्यांनी लिहिल्या आहेत। विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून हा मोठा निर्णय देण्यात आलाय। तरुणांच्या भविष्यावर खेळणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे। नीट पेपर फुटी प्रकरणातील प्रत्येक मोठी अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तूर्तास धन्यवाद।